नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या चव आणि बरेच काही मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं जे काही रुटीन असतं, माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे। म्हणजे मी बाहेर जाते संध्याकाळी तेव्हा मी काय काय करते हा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे। पण मी जेव्हा घरी असते तेव्हा घरी मी संध्याकाळी नेमकं काय काय करते हे तुमच्यासोबत मी आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आणि आता सध्या माझा 9वा महिना सुरू आहे, तर मग त्या दृष्टीने मी काय काय करत असते तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। दुपारी आराम करून झाल्यानंतर संध्याकाळी सगळ्यात पहिले मी फ्रेश होते। आणि तसं मी रोज आराम नाही करत, कधी वाटलं तर एखाद्या दिवशी आराम करते, नाहीतर माझं काही ना काही चालू असतं आणि झोपत देखील नाही मी रोज। कधी अगदीच मला खूप थकल्यासारखं वाटलं तर मी झोपते, नाहीतर मग दुपारी झोपलं तर मला रात्री लवकर झोप लागत नाही। त्यामुळे मग माझा आराम वगैरे झाला की संध्याकाळी मी फ्रेश होते। सध्या प्रेग्नेन्सीमध्ये माझी स्किन स्पेशली चेहऱ्यासारखं ऑइली होत असतो, त्यामुळे मग तसं दिवसभरात मी 2-3 वेळा तरी थंड पाण्याने धुवत असते। संध्याकाळची तयारी केल्याशिवाय आणि आवरल्याशिवाय मला काही बरं नाही वाटत। त्यानंतर मग आता मी इथे कपड्यांच्या घड्या घालते, हे तर आपलं रोजचं संध्याकाळचं काम असतं। पण मी म्हणजे रोजच हे करते असं नाही, कधी मम्मी करते तर कधी आजी करते, ज्याला दिसेल समोर तो करून घेतो। तर कधी मला समोर वाटलं की कपडे आहेत घड्या घालायचे तर ते मी घालते। त्यानंतर माझे जे काही कपडे असतात ते मी व्यवस्थित आवरून माझ्या कपाटामध्ये ठेवत असते, जेणेकरून पसारा नको व्हायला। त्यानंतर मी आता खाली आले आणि आता सगळ्यांसाठी चहा ठेवते। तुम्हाला तर माहितीच असेल, संध्याकाळ झाली की घरोघरी सगळ्यांना चहा लागतो, ती आपल्याला सवयच झालेली असते, त्याशिवाय संध्याकाळ झाल्यासारखं वाटत नाही। तसंच आमच्याकडे देखील संध्याकाळी सगळ्यांना चहा लागतो आणि ते देखील कोरा चहा घेतो आम्ही। माझं मूडवर असतं, मला जर कधी वाटलं चहा प्यावासा तरच मी चहा घेते, नाहीतर शक्यतो मी रोज चहा नाही घेत। मला पहिल्यापासून संध्याकाळी चहाची वेळ झाली की चहा करायची सवय आहे। मग भले मी चहा पिऊ किंवा न पिऊ तरी मी तो करते, पण तरी आता कमी झालं आहे, कारण बऱ्याचदा मम्मी चहा करते संध्याकाळी आणि मी कधी कधी करते। पण तसं मला पहिल्यापासून सवय आहे संध्याकाळ झाली की चहा करायची। तर मग आता आपण चहा देऊया सगळ्यांना। हे सगळं चालू असताना संध्याकाळच्या वेळी माझ्या हेडफोनमध्ये मी गायत्री मंत्र देखील ऐकत असते। संध्याकाळचं मला गायत्री मंत्र आणि आपल्या गणपती बाप्पाची आणि विठ्ठलाची गाणी ऐकायला देखील फार आवडतात, तर ते देखील माझं चालू असतं मध्ये मध्ये। सगळ्यांचा चहा वगैरे होईपर्यंत 7 वाजतात आणि संध्याकाळी 7 वाजले की आमच्याकडे रोज लागतो तो TV। म्हणजे पहिल्यापासून संध्याकाळ झाली की आम्ही TV लावतो, कारण संध्याकाळच्या सगळ्या मराठी सिरियल आम्ही बघत असतो आणि एकदा संध्याकाळी TV लावला की तो जवळजवळ रात्री जेवेपर्यंत चालू असतो। तर अशा प्रकारे आता इथे TV लावला आहे मी, आणि मग TV बघता बघताच संध्याकाळची जी काही कामं असतात, परत स्वयंपाक असतो, ते चालू असतं सगळ्यांचं। आता इथे मी कापूरदानीमध्ये कापूर टाकते, जेणेकरून खूप प्रसन्न असं वाटतं, सगळीकडे कापराचा मस्त असं सुगंध दरवळतो आपल्या घरात। तोपर्यंत मग 7:30 वाजतात आणि रोज संध्याकाळी 7:30 वाजता माझ्या दिवाबत्ती ठरलेली आहे। मग तिकडेही मी करायची घरी, आणि इथेही मम्मीकडे आल्यापासून सुद्धा संध्याकाळचे 7:30 झाले की रोज मी दिवाबत्ती करून घेते। त्यानंतर मग देवाच्या पाया वगैरे पडून झाल्यानंतर खाली देखील तुळशीमध्ये आणि खालच्या हॉलमध्ये लावण्यासाठी मी अगरबत्ती घेऊन येते, आणि इथे आता तुळशीला देखील मी अगरबत्ती लावते। खाली देखील तितकाच मस्त असा कापूर आणि अगरबत्तीचा सुगंध दरवळतो आणि खूप मस्त अशी प्रसन्न संध्याकाळ वाटते। त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळी मी एखादं फळ वगैरे घेत असते, तर मग इथे तसंच आजी मला देत असते फळं वगैरे कापून अधूनमधून, किंवा मी घेते कधी कधी। तर मग असंच TV बघता बघता गप्पा मारता मारता आमचं ते चालू होतं। आणि TV बघत असताना हे सगळं चालू असताना एकीकडे मम्मीचा स्वयंपाक देखील चालू असतो, तर इथे बघा मम्मीची स्वयंपाकाची तयारी चालू आहे। त्यानंतर मग आमचा जो ससा आहे त्यालासुद्धा अधूनमधून बाहेर काढावं लागतं, नाहीतर त्याला काही बरं नाही वाटत, चैन नाही पडत। आतमध्ये येतो तो घरामध्ये, मग घरात आल्यानंतर त्याची मस्ती खेळणं चालू असतं। त्याला जरा वेळ घेऊन मी ते खाली सोडलं बघा, तरी तो कसं पायापाशी घुटमळतोय। म्हणजे आपण जेवढं त्याच्यासोबत खेळतो, मस्ती करतो, तेवढाच तो आपल्याला मस्त रिस्पॉन्स देतो आणि त्यालाही तितकीच मज्जा येते। आणि मग असं घरामध्ये तो इकडे तिकडे आमच्यासोबत वावरत असतो, खेळत असतो। आणि त्यानंतर मग मी संध्याकाळच्या वेळी थोडंफार चणे शेंगदाणे वगैरे असं काही ना काही सतत खात असते थोड्या थोड्या वेळाने TV बघत असताना।
मग हे झाल्यानंतर आता आमच्या सशाची देखील जेवणाची वेळ होती, तर मग त्याला काहीतरी भाजी आणि त्याचं जे काही खाणं असं ते देतो आम्ही. आणि इथे बघा त्याचंसुद्धा रात्रीचं जेवण सुरू आहे. त्यानंतर मग त्याला आतमध्ये त्याच्या पिंजऱ्यात टाकून रात्रीचं जे काही जेवण असतं ते देतो आणि आम्ही जेवण करून घेतो. त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही वरती येतो आणि वरच्या गॅलरीमध्ये मम्मी आणि मी थोडंफार शतपावली करतो. आणि असं एकंदर माझं संध्याकाळचं रुटीन असतं. सध्याचं तरी असं माझं रुटीन आहे. तर मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि इथे बघा मी तुम्हाला फुलं दाखवते, किती सुंदर फुलं आली आहेत. रोज आपल्या झाडाला रंगीबेरंगी अशी वेगवेगळी प्रकारची फुलं येत असतात, तर ती मला सकाळी आणि रात्री झोपताना बघायला फार आवडतं. आणि ते तशीच म्हणजे मम्मीकडून ही सवय आली आहे मला. मम्मी देखील मला दाखवते बघा की किती मस्त फुलं आली आहेत वगैरे. आणि बाहेर बघा किती मस्त चंद्र दिसतोय, तर त्यामुळे तसा मस्त प्रकाश पडलेला आहे गॅलरीमध्ये. चलो भरपूर झाला आता आजचा व्हिडिओ, मी इथेच थांबवते. तोपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय.